हॅलो फ्रेंड्स, आज आपण सायन्स या सब्जेक्टला सुरुवात करत आहोत. तर सायन्समध्ये सगळ्यात बेसिक जो पार्ट आहे तो आहे सेल आणि स्ट्रक्चरचा. लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये सेल हा सगळ्यात छोटा, एकदम जे सेलची जी साईज एकदम मिनट साईज आहे, एकदम छोटी आहे, जी आपण तिला उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही. म्हणजे वी कॅन नॉट सी सेल विथ नेक आय. आपण उघड्या डोळ्याने सेल बघू शकत नाही त्या, बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर सर्वायवल. पण आपल्याला जगण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये सेल असणं आणि त्या कंटिन्युअसली जनरेट होत राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. बिकॉज सेल आणि त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे सेल ऑर्गॅनेल्स जे आहेत ते आपल्या ज्या पण लाईफ प्रोसेस आहे त्या कॅरी आउट करण्याचं काम करतो. सो सेल इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट इन आवर बॉडी. आपण जर सायंटिफिक त्याची डेफिनेशन जर बघितली तर सेल इज अ स्ट्रक्चरल, फंडामेंटल अँड फंक्शनल युनिट ऑफ अ बॉडी. सेल इज अ स्ट्रक्चरल, फंडामेंटल अँड फंक्शनल युनिट ऑफ अ बॉडी. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता थोडं वर्ड्स इंटरचेंज करून की सेल इज अ फंडामेंटल, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, असंही त्याला म्हणू शकता. आपलं जे पण स्ट्रक्चर असतं, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं जे पण स्ट्रक्चर आहे ते ठरवण्याचं काम सुद्धा सेल करतं. आणि जे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे पण फंक्शन परफॉर्म करतं ते करण्याचं काम सुद्धा कोण करतं? सेलच परफॉर्म करतो. ज्या पद्धतीने एक इंग्लिश जर आपण बघितला, तर इंग्लिश सब्जेक्ट बघितला, तर ज्या पद्धतीने इंग्लिशच्या अल्फाबेट्स पासून ते बुक होण्यापर्यंतची जी प्रोसेस आहे, म्हणजे लाईक दिस, की आपल्याला सगळ्यात आधी अल्फाबेट्स माहीत असायला पाहिजे. ते अल्फाबेट्स माहीत झाले तर त्या अल्फाबेट्स पासून आपण मिनिंगफुल वर्ड्स तयार करतो. त्या मिनिंगफुल वर्ड्स पासून आपण काय करतो? सेंटेन्सेस तयार करतो. त्या सेंटेन्सेस पासून पॅराग्राफ तयार करतो आणि पॅराग्राफ पासून आपण काय तयार करतो? चॅप्टर्स तयार करतो. आणि त्या चॅप्टर्स पासून आपण एक बुक तयार करतो. तर एक बुक तयार करण्यासाठी काय पाहिजे? आपल्याला अल्फाबेट्स माहीत पाहिजे. त्याच्यापासून आपण वर्ड्स तयार करतो. वर्ड्स पासून सेंटेन्स, सेंटेन्स पासून पॅराग्राफ, पॅराग्राफ पासून चॅप्टर्स, चॅप्टर्स पासून बुक. त्याच पद्धतीने जर एक फॉर एक्झाम्पल आपण ह्युमन बॉडी पकडली तर सगळ्यात जो छोटा पार्ट असतो तो असतो सेल. त्या सेल्स पासून काय तयार होतं? टिश्यूज तयार होतात. त्या टिश्यूज पासून काय तयार होतं? टिश्यूज पासून ऑर्गन तयार होतो. त्या ऑर्गन पासून काय तयार होतं? ऑर्गन सिस्टीम तयार होते. आणि ती ऑर्गन सिस्टीम तयार झाली की त्यापासून लिव्हिंग ऑर्गॅनिझमची पूर्ण काय तयार होते? बॉडी तयार होते. म्हणजे हे सर्व असण्याआधी तुम्हाला त्याचं एक बेसिक युनिट पाहिजे. ते बेसिक युनिट काय आहे? सेल. आज जे आपण शिकणार आहोत आणि अजून पुढची लेक्चरही होतील या सेलवरती. बिकॉज पूर्ण सिलेबसमध्ये अप टू 12th, 5th पासून चालू होणारा हा चॅप्टर आहे, हा टॉपिक आहे. आणि 12th पर्यंत चालूच असतो. बिकॉज इट इज अ बेसिक ऑफ सायन्स, इट इज अ बेसिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सो तुम्ही जर बायोलॉजी शिकत असाल, 12th मध्ये तुमचं बायोलॉजी असेल, तर तुम्हाला सुद्धा हा जो टॉपिक आहे हा समजून घेणे खूप महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे. सो सेल म्हणजे काय? सेल म्हणजे काय की सेल इज अ फंडामेंटल, स्ट्रक्चरल and functional unit of living organism.
नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये सेल प्रेझेंट नसते. नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये सेल प्रेझेंट नसते. त्यामुळे काय की जी सेल आहे, सेल फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये प्रेझेंट आहे. तर सेल इज अ फंडामेंटल म्हणजे बेसिक स्ट्रक्चरल, आपलं जे पण बॉडीचं स्ट्रक्चर असतं ते, आणि आपण जे पण फंक्शन करतो ते. म्हणजे मी पण आता हे जे टीचिंग करत आहे हे सुद्धा जे वर्क आहे हे सुद्धा कोण परफॉर्म करतोय? सेल परफॉर्म करतोय. आपली जी पण कामं आहे ती सर्वच्या सर्व कोण परफॉर्म करतोय? सेल परफॉर्म करतोय. थ्रू सेल आपण आपली सर्व कामं करत असतो. म्हणून हा खूप इम्पॉर्टंट छोटा आहे, जो आपल्या डोळ्यांना दिसत नाही, उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही. ते बघण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपचा यूज करावा लागतो. बट व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर बॉडी. विदाउट दिस आपण काहीच करू शकत नाही. वी कांट डू एनिथिंग. आणि एक सेल तयार होण्यासाठी त्याआधी काहीतरी प्री एक्झिस्टिंग सेल तयार असल्या पाहिजे. त्याच्यापासून नवीन सेल तयार होतात. त्यापासून नवीन सेल काय होतात? तयार होतात. तर हे जे सेल आहे हे सेल कसं काय माहीत झालं? सेल बद्दल इन्फॉर्मेशन कसं काय माहीत झाली? तर 1665 मध्ये एक सायंटिस्ट होता रॉबर्ट हुक. स्पेलिंग हुके सारखी रीड करू नका, हुके नका म्हणू, नाहीतर तुम्ही हुकेल ठराल. हुके नका म्हणू. रॉबर्ट हुक याने काय केलं, एक थिन सेक्शन ऑफ कॉर्क घेतला आणि त्या कॉर्कला मायक्रोस्कोपच्या अंडर काय केलं? ऑब्झर्व केल्यानंतर त्याला असं जाणवलं की ह्या कॉर्कमध्ये हेक्सागोनल कंपार्टमेंट्स आहेत. काय? हेक्सागोनल कंपार्टमेंट्स आहेत. आणि ते हेक्सागोनल कंपार्टमेंट बघितल्यानंतर त्याने त्याला काय नाव दिलं? सेल. इंग्लिशमध्ये आपण सेल म्हणतो. तो जो सेल वर्ड आहे तो कशापासून डिराईव्ह झालाय? एक लॅटिन वर्ड आहे, तो वर्ड आहे सेला. हा लॅटिन वर्ड आहे. याचा मिनिंग काय होतो? स्मॉल रूम, छोटीशी रूम. म्हणजेच रॉबर्ट हुकने काय केलं, तो कॉर्क मायक्रोस्कोपच्या अंडर ऑब्झर्व केल्यानंतर त्याला हेक्सागोनल कंपार्टमेंट दिसले. त्या कंपार्टमेंट्सला त्याला काय म्हणायचं होतं? स्मॉल रूम्स. तो लॅटिन वर्ड त्याने लॅटिन वर्डमध्ये त्याला सेला म्हणतात. आणि तोच सेला इंग्लिशमध्ये काय झाला? सेल झाला. इंग्लिशमध्ये काय झाला? सेल. मग याच्यानंतर अजून बरचसं काय केलंय? ऑब्झर्वेशन बाकी सायंटिस्टने सुद्धा केलेलं आहे, ज्याच्यामध्ये एमजे स्केल्डेन आणि थिओडर स्क्वॅन यांनी काय केलंय? याने अजून काय केलं? त्याच्यावरती एक सेल्युलर स्ट्रक्चरची थिअरी मांडली. यांनी काय केली? थिअरी मांडली सेल्युलर स्ट्रक्चरची. कोणी? स्केल्डनने आणि थिओडरने. काय मांडली थिअरी? की त्यांचं काय म्हणणं होतं की जेवढे पण लिव्हिंग बिंग्स आहेत, ऑल लिव्हिंग बिंग्स आर मेड अप ऑफ सेल्स. त्यांचं काय म्हणणं आहे की जेवढे पण लिव्हिंग बिंग्स आहेत, जेवढे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, हे कशाने बनलेले आहेत? सेल्सने बनलेले आहेत. आणि सेल इज अ फंडामेंटल युनिट ऑफ बॉडी. आणि काय म्हणतात ते की सेल काय आहे? सेल हा बॉडीचा फंडामेंटल बेसिक इम्पॉर्टंट युनिट आहे. हे कोण म्हणतं? स्केल्डन अँड थिओडर. त्यांनी काय केलं? त्यांनी सेल्युलर स्ट्रक्चर ची थिअरी मांडली. सेल्युलर
स्ट्रक्चरची काय मांडली, थिअरी मांडली. त्या थिअरीमध्ये त्यांनी काय मेन्शन केलंय की जेवढे पण लिव्हिंग बिंग्स आहेत ते कशाने बनलेले आहेत, सेलने बनलेले आहेत. आणि सेल काय आहे, फंडामेंटल युनिट ऑफ अ बॉडी, फंडामेंटल युनिट ऑफ अ बॉडी. हे कोणाचं म्हणणं आहे, कोणाचं म्हणणं आहे, स्केल्डन अँड थिओडोरचं. मग अजून पुढे 1885 ला, अजून पुढे 1885 ला रुडॉल्फ विर्चॉव हा एक सायंटिस्ट आहे. हा सायंटिस्ट काय सांगतो, हा सायंटिस्ट सांगतो की जेवढ्या पण सेल्स आहेत, ऑल सेल्स आर फॉर्म फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. म्हणजे ज्या पण नवीन सेल्स फॉर्म होतात त्या कोणत्या सेल्सने फॉर्म होतात, ऑलरेडी त्याच्या काय पाहिजे, प्री एक्झिस्टिंग सेल्स प्रेझेंट पाहिजे. तर त्या सेल्स पासूनच काय होतील, नवीन सेल तयार होतील. जर प्री एक्झिस्टिंग सेलच नसेल तर न्यू सेल तयार होणार नाही. हे कोण सांगतो, रुडॉल्फ. त्याने एक थिअरी मांडली. आणि ही थिअरी मांडल्यानंतर सगळ्यांना काय, सगळे काय करताय, सगळे मायक्रोस्कोपच्या अंडर काय करताय, ऑब्झर्वेशन करताय, आपापली थिअरी मांडताय. पण सगळ्यांना एकच सांगायचं की काय, सेल इज अ फंडामेंटल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ अ बॉडी, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. तर अशा पद्धतीने काय झालंय की रॉबर्ट हुकने काय केलंय की त्याने कॉर्कची डेड सेल घेतली होती. काय केली होती, डेड सेल घेतली होती. पण 1673 मध्ये एक सायंटिस्ट होता, अँटॉन व्हॅन लुकेनहुक. लुकेनहुकने काय सांगितलं, त्याने काय केलं, त्याने अशा पद्धतीची एक मायक्रोस्कोप तयार केली. अशा एक पद्धतीची काय केली, मायक्रोस्कोप तयार केली. आणि ही जी मायक्रोस्कोप यूज करून त्याने काय केलं की फर्स्ट टाइम अँटॉन व्हॅनने काय केलं की फर्स्ट टाइम लाईव्ह सेल ऑफ बॅक्टेरिया अँड प्रोटोझोआ. यांनी काय केलं की बॅक्टेरिया अँड प्रोटोझोआच्या सेल काय केला, लाईव्ह सेल फर्स्ट टाइम ऑब्झर्व करण्याचं काम अँटॉन व्हॅन हुकने केलेलं आहे. कधी 1673 मध्ये फर्स्ट टाइम. लक्षात ठेवा, फर्स्ट टाइम असा जर क्वेश्चन आला की हु डिस्कवर्ड द सेल, त्याचा आन्सर आहे तर रॉबर्ट हुक. पण फर्स्ट टाइम लाईव्ह जिवंत सेल ऑब्झर्व करण्याचं काम कोणाचं आहे, तर अँटॉन व्हॅन हुकचं. तर अशा पद्धतीने यांनी काय, सायंटिस्टने काय केलं, सेलवरती ऑब्झर्वेशन केलेलं आहे. मग सेलची जी साईज आहे ती खूप छोटी आहे, मिनट साईजमध्ये आहे. आणि ती जी साईज आहे, ती साईज म्हणजे ती जी सेल आहे ती सेल आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही. विथ नाही काय आपण सेल बघू शकत नाही. तर त्यासाठी मग तुम्हाला मायक्रोस्कोपचा यूज करावा लागतो. मग युनिट सेलचं लेंथचं युनिट ठरलेलं आहे, युनिट आहे मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर. मायक्रोमीटर अँड नॅनोमीटर हे युनिट आहे. म्हणजे बघा किती लहान असेल, एकदम लहान. ती तुम्हाला फक्त मायक्रोस्कोपच्या अंडरच दिसणार आहे. तुम्हाला फक्त काय, मायक्रोस्कोपच्या अंडरच दिसणार आहे. मग आता तुम्ही म्हणाल सगळ्या सेल सारख्याच असतील, सारख्याच दिसत असतील, तर नाही. सर्व सेलचा जो शेप आहे तो डिफरंट आहे. काही सेल सर्क्युलर आहेत, काही सेल कॉलम आहेत, काही सेल ओव्हल आहेत, काही सेल ओव्हल आहेत, काही रॉड टाईपच्या सेल आहेत, काही
रॉड टाईपच्या सेल आहेत, काही सेल रेक्टँग्युलर आहेत. म्हणजे प्रत्येक शेपचा काय आहे, प्रत्येक सेलचा जो शेप आहे तो काय आहे, डिफरंट आहे. प्रत्येक सेलचा जो शेप आहे तो काय आहे, डिफरंट त्याचा शेप आहे. आणि डिफरंट शेपमध्ये काय होतं, डिफरंट शेपमध्ये असल्यामुळे प्रत्येक सेल आपल्याला ऑब्झर्व करता येते आणि प्रत्येक सेल आपल्याला काय करावं लागते, डिफाईन करता येते की ही जी सेल आहे ही रेड ब्लड सेल आहे, दुसरी जी सेल आहे ती व्हाईट ब्लड सेल आहे, मसल सेल आहे, एग सेल आहे, स्पर्म सेल आहे, ओव्हल सेल आहे. अशा पद्धतीने म्हणजे ओव्हरी सेल आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, वेगवेगळ्या सेल्स डिफाईन करू शकता, डिनोट करू शकता. का, विथ द हेल्प ऑफ देअर शेप. त्यांचा जो शेप असतो त्यावरून आपण काय करतो, सेलला डिवाइड करतो. डिवाइड करणं सोपं जातं आपल्याला त्यांच्या शेपमुळे. आणि प्रत्येक जी सेल आहे ती प्रत्येक सेलचं काम सुद्धा काय आहे, वेगवेगळं आहे. तर मग ह्या ज्या सेल आहेत, या सेलचं जे वर्क आहे ते वर्क कोण करतं, ही जी सेल आहे सेलचं वर्क करण्याचं काम कोण करतं, तर ते काम करण्यासाठी सेलमध्ये व्हेरियस कंपोनंट्स असतात, त्यांना आपण ऑर्गेनेल्स म्हणतो. त्यांना काय म्हणतो, ऑर्गेनेल्स. ऑर्गेनेल्स आर व्हेरियस कंपोनंट्स contained in a cell to carrying out different life processes of living organism. आता लाईफ प्रोसेसेस आपल्या खूप वेगवेगळ्या असतात. लाईफ प्रोसेसेस म्हणजे काय, आपल्याला जगण्यासाठी ज्या प्रोसेसेस आवश्यक आहेत त्याच, म्हणजे रिस्पिरेशन आवश्यक लाईफ प्रोसेस आहे. ट्रान्सपोर्टेशन, जे पण आपण खातो, जो पण श्वास घेतो तो पूर्ण बॉडीमध्ये ट्रान्सपोर्ट झाला पाहिजे, ट्रान्सपोर्टेशन. डायजेशन, एक्सक्रिटरी, याच्यात हे काय लाईफ प्रोसेसेस आहेत आपल्या. आणि ह्या लाईफ प्रोसेसेस कॅरी आउट करण्यासाठी प्रत्येक सेलमध्ये काय असतात, काही कंपोनंट प्रेझेंट असतात. त्या कंपोनंट्सला आपण काय म्हणतो, सेल ऑर्गेनेल म्हणतो. काय म्हणतो, सेल ऑर्गेनेल म्हणतो. आणि ते सेल ऑर्गेनेल काय करतात, आपल्या लाईफ प्रोसेसेस कॅरी आउट करण्याचं काम करतात. काय करतात, लाईफ प्रोसेसेस कॅरी आउट करण्याचं काम करतात. आता बघा, साध्या मायक्रोस्कोपने आपल्याला फक्त सेल दिसते, आणि हे जे सेल ऑर्गेनेल्स हे कोणामध्ये प्रेझेंट आहेत, सेलमध्ये प्रेझेंट आहेत. म्हणजे ऑलरेडी सेल बारीक छोटी, त्याच्यात अजून हे शोधायचं, एवढा डोक्याला ताण कोण करल, आहेत ना सायंटिस्ट जबरदस्त असतात. त्यांचं एकदा जर फोकस झाला त्या गोष्टीवरती तर ते काही त्याला सोडत नाही, शोधल्याशिवाय सोडतच नाही. मग सायंटिस्टने काय केलंय की साध्या मायक्रोस्कोपमध्ये हे फक्त सेल दिसत होती, सेल ऑर्गेनेल दिसत नव्हती. मग सेल ऑर्गेनेल्सचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी त्यांनी काय केलं, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप शोधली. अशा पद्धतीची एक इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप शोधली, ज्या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये काय आहे, आपण सेल ऑर्गेनेल्सचा स्टडी करू शकतो. आणि सेल ऑर्गेनेल्स नक्की काय काय करतं ते करू शकतो. तर मग वेगवेगळे सेल ऑर्गेनेल्स प्रेझेंट असतात. आणि आपल्या सेलमध्ये 4 महत्वाचे पार्ट्स आहेत. 4 मेन पार्ट्स ऑफ सेल. 4 महत्वाचे सेलचे पार्ट आहेत. ही समजा फॉर एक्झाम्पल ही जी माझी सेल असेल, ही सेलमध्ये 4 महत्वाचे पार्ट्स असतात. 4 महत्वाचे पार्ट्स असतात. इथे कुठेतरी एक न्यूक्लियस प्रेझेंट असतो,
सेलला कंट्रोल करण्यासाठी एक मेन कंट्रोल लागतो, तो कोण असतो? न्यूक्लियस असतो. तो कोण असतो? न्यूक्लियस असतो. आपण हे इन डिटेल खूप बघणार आहोत. आज फक्त आपण बेसिक बघतोय, छोटंसं लेक्चर, बेसिक लेक्चर. सेल म्हणजे काय, सेलचं डिस्कवरी कशी झाली, त्याच्यावरती कोणी काय काय थेरी मांडली, त्याचंच बघणार आहोत. तर ही सेल असते, हा न्यूक्लियस असतो. न्यूक्लियस हा सेल ऑर्गेनल आहे, लक्षात ठेवा. सेलचे 4 महत्वाचे मेन पार्ट्स असतात. पहिला आहे सेल वॉल. पहिला आहे सेल वॉल. सेल वॉल म्हणजे सगळ्यात बाहेरचा भाग, आउटर मोस्ट लेयर ऑफ सेल, सगळ्यात बाहेरचा भाग, सगळ्यात बाहेरचा. पण ही जी सेल वॉल आहे फक्त कोणामध्ये प्रेझेंट असते? प्लांट सेलमध्ये प्रेझेंट, ओनली इन प्लांट सेल. म्हणजे झाडांच्याच सेलमध्ये, पेशीमध्ये, झाडांच्याच पेशीमध्ये, सेल म्हणजे मराठी त्याला पेशी म्हणतो, तर झाडांच्याच पेशीमध्ये काय असते? फक्त सेल वॉल प्रेझेंट असते. पेशी भिंत फक्त झाडांच्याच पेशीमध्ये असते. ॲनिमल सेलमध्ये नाही, म्हणजे आपल्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट नसते. कोणत्याच ॲनिमलमध्ये सेल वॉल प्रेझेंट नसते. ॲनिमल इथं जनरल वर्ड आहे. ॲनिमलमध्ये सर्व येतं, बर्ड्स, रेप्टाइल्स, ॲम्फिबियन्स, सर्व ॲनिमल्स आणि प्लांट्स. सेलचे 2च मेन टाईप आहेत, ॲनिमल सेल आणि प्लांट सेल. ते आपण बघू. ॲनिमल सेल आणि प्लांट सेल ते आपण नंतर बघू. पण प्लांट सेलमध्ये फक्त सेल वॉल प्रेझेंट असते. आपण आता बघतोय 4 मेन पार्ट्स ऑफ द सेल. त्याच्यामधला पहिला पार्ट आहे सेल वॉल, जो सगळ्यात बाहेरची लेअर असते, सगळ्या बाहेरचं कवच असतो पेशीमधचं. आपण ते कोणामध्ये प्रेझेंट असतं? ॲनिमल सेलमध्ये नाही, म्हणजे आपल्यामध्ये सुद्धा नाही. आपण वी आर ॲनिमल्स, आपण ॲनिमल्स आहोत, हे नेहमी लक्षात असू द्या. माणसाने आपल्याला काय म्हटलं? ॲनिमल म्हणजे डॉग, कॅट, हॉर्स, कुत्रा, मांजर, घोडा, असं माणूस म्हणतो. पण कधीच हा म्हणत नाही की माणूस म्हणजे मॅन म्हणजे ह्युमन इज अन ॲनिमल. आपण स्वतः काय आहोत? प्राणी आहोत, जनावर आहोत आपण सुद्धा. पण आपण काय केलंय? नेचर आपल्याला ॲनिमल समजतं. नेचरला फक्त 2च गोष्टी माहिती आहेत, प्लांट आणि ॲनिमल आणि मायक्रो ऑर्गॅनिझम. प्लांट, ॲनिमल आणि मायक्रो ऑर्गॅनिझम, या 3च गोष्टी नेचरला माहिती आहे. आपल्याला डोकं आलंय ना, आपण काय केलंय? आपण एक वेगळं बनवलं. ह्युमन वेगळे, ॲनिमल वेगळे, प्लांट वेगळे आणि मायक्रो ऑर्गॅनिझम वेगळे. पण ज्या वेळेस नॅचरल कॅलॅमिटीज येतात, त्यावेळेस समजतं की वी आर अन ॲनिमल्स. आपण काय आहोत? ॲनिमल आहोत, प्राणी आहोत. आणि हे स्वतःने सुद्धा ॲक्सेप्ट करायचं. हू एम आय? मिलेनियर, बिलिनियर. अरे नॅचरल कॅलॅमिटी आल्यानंतर तू कोणीच नाही आहे. यू आर नथिंग बट अन ॲनिमल, जस्ट अन ॲनिमल. म्हणून एवढा घमंड वगैरे करत बसू नका की मी ह्युमन आहे. ठीक आहे, आपल्याला बुद्धी आहे, इतर प्राण्यांपेक्षा आपल्याकडे फक्त जास्त काय? बुद्धी आहे. म्हणून आपण एवढं इन्व्हेन्शन करून, एवढं सगळं करून आपण आपली माणसाची लाईफ एवढी सुखात बनवलेली आहे. बुद्धी आहे आणि आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे भाषा. आपण एकमेकांशी कन्व्हर्सेशन करू शकतो, कम्युनिकेशन करू शकतो. त्यामुळे एवढं सगळं झालंय. ते श्रेय नक्कीच ह्युमनला द्यायला पाहिजे, मानवाला द्यायला पाहिजे. बट आपण ॲनिमलच्या वरती नाही. वी आर अन ॲनिमल, आपण ॲनिमलच आहोत. सो म्हणजे म्हणून आपल्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट नाही. आपल्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट नाही. सेल वॉल फक्त कुठे प्रेझेंट असते? प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असते. आणि प्लांट सेलमध्ये जो पण आउटर मोस्ट लेअर असते ती काय असते? सेल वॉल असते, प्रोटेक्शनसाठी. मग आपल्यामध्ये शेवटची लेअर काय असते? तर तिला काय म्हणतो? दुसरा जो पार्ट आहे तिला म्हणतो आपण सेल मेम्ब्रेन.
त्यालाच दुसरं नाव काय आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन. ही जी आहे ही काय, आउटर मोस्ट लेयर ऑफ ॲनिमल सेल, म्हणजे आपल्या बाहेर जे आहे आउटर मोस्ट जी लेयर आहे ती काय आहे, सेल मेम्ब्रेन. खूप फ्लेक्झिबल मेम्ब्रेन असते, खूप आपण पण खूप फ्लेक्झिबल होतो. आपण हे फ्लेक्झिबल आहे सगळं. हे त्वचेच्या आतमध्ये जे मेम्ब्रेन आहे ती काय, सेल मेम्ब्रेन आहे. तिला आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतो. समजा ही ॲनिमल सेल असेल तर हे तुमचं काय झालं, सेल मेम्ब्रेन झालं, प्लाझ्मा मेम्ब्रेन झालं. काय झालं, प्लाझ्मा मेम्ब्रेन झालं. हा दुसरा एक पार्ट आहे. हे आपण इन डिटेल्स खूप आहे सेल आणि सेल त्याच्या स्ट्रक्चरमध्ये डिटेलमध्ये बघण्यासारखं. त्याचे खूप अजून लेक्चर घेऊ आपण. फक्त बेसिक सेल मेम्ब्रेन. याच्यामध्ये अजून एक तिसरा जो पार्ट येतो तो आहे सायटोप्लाझम. हा जो सायटोप्लाझम आहे, हा सायटोप्लाझम काय करतो, जे पण सेल मेम्ब्रेन आहे ते सेल मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस यांच्यामध्ये जे पण लिक्विड पार्ट प्रेझेंट असतो ते काय असतो, सायटोप्लाझम. काय असतं, सायटोप्लाझम. लिक्विड पार्ट बिटवीन न्यूक्लियस अँड सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस मधला जो पण लिक्विड पार्ट असतो तो काय असतो, सायटोप्लाझम असतो. हे मी जनरल सेलमधलं सांगतोय. सेलचे मेन दोनच टाईप आहेत. ते कोणकोणते आहेत, ॲनिमल सेल आणि प्लांट सेल. ते आपण बघू पुढे, त्यांचा एकदम डिटेलमध्ये अभ्यास करू. पण इन जनरलमध्ये सायटोप्लाझम काय की हे सायटोप्लाझम जे लिक्विड पार्ट प्रेझेंट असतो. आणि या लिक्विड पार्टमध्येच काय प्रेझेंट असतो, चौथा पार्ट तो काय आहे, सेल ऑर्गेनेल्स. जे आपण मागची कन्सेप्ट शिकलो, सेल ऑर्गेनेल्स. सेल ऑर्गेनेल्स म्हणजे काय की आपल्या लाईफ प्रोसेसेस कॅरी आउट करण्यासाठी सेलमध्ये व्हेरियस कंपोनंट प्रेझेंट असतात. ते कंपोनंट्स जे असतात त्यांना काय म्हणतो आपण, सेल ऑर्गेनेल्स म्हणतो. मग सेल ऑर्गेनेल्स हे कुठे प्रेझेंट असतात, ह्या लिक्विड पार्टमध्ये सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असतात. हे जे सेल हे असतो त्याच्यामध्ये न्यूक्लियस हा सुद्धा काय आहे, सेल ऑर्गेनेल्स आहे. गोल्गी अपॅरेटस सुद्धा काय आहे, त्याला गोल्गी बॉडीज म्हणतो. मायटोकॉन्ड्रिया स्टोरेज हाऊस ऑफ एनर्जीचं स्टोरेज हाऊस मायटोकॉन्ड्रिया. लायझोझोम्स सुद्धा आहेत. असे खूप सारे सेल ऑर्गेनेल्स आहेत जे वेगवेगळ्या लाईफ प्रोसेसेस कॅरीड आउट करण्यासाठी आपण काय होतात, त्यांचा यूज होतो. असे बरेचसे काय सेल ऑर्गेनेल्स प्रेझेंट आहेत. आणि ते सेल ऑर्गेनेल्स काय करतात, लाईफ प्रोसेसेस, रेस्पिरेशन, ट्रान्सपोर्टेशन, डायजेशन, एक्सक्रिटरी सिस्टीम, या ज्या लाईफ प्रोसेसेस आहेत या लाईफ प्रोसेसेस कॅरीड आउट करण्यासाठी काय करतात, या सेल ऑर्गेनेल्सचा यूज होतो. आणि हे सेल ऑर्गेनेल्स कुठे प्रेझेंट असतात, सेलमध्ये प्रेझेंट असतात. आणि म्हणून सेल इज अ फंडामेंटल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ अ बॉडी. वेगवेगळ्या प्रकारच्या शेप्स असतात सेल्सच्या. या बघा, वेगवेगळ्या प्रकारच्या शेप्स असतात. त्या शेप्स आपण अजून इन डिटेल्समध्ये पुढे जाणून घेऊ. वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोस्कोप तुम्ही यूज करता, सायंटिस्ट यूज करता सेलचं ऑब्झर्वेशन आणि स्टडी करण्यासाठी. मग हे जे मेन पार्ट्स आहेत कोणकोणते, पहिलं सांगितलं सेल वॉल. ही एक सेलची डायग्राम आहे. या डायग्राममध्ये बघा ही शेवटची आउटर मोस्ट ले ही काय सेल वॉल आहे. ही फक्त प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असते. त्याच्या म्हणजे जे ॲनिमल सेल असेल तर ॲनिमलची आउटर मोस्ट लेअर जी असते ती कोणती असते, सेल मेम्ब्रेन असते. त्याला आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतो. ती सेल
सेल मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस या दोघांच्या मध्ये जे पण लिक्विड पार्ट प्रेझेंट असतो त्याला काय म्हणतो आपण सायटोप्लाझम म्हणतो. आणि ह्याच लिक्विड पार्टमध्ये म्हणजे सायटोप्लाझम मध्ये काय प्रेझेंट असतात, सेल ऑर्गेनेल्स प्रेझेंट असतात. ते सेल ऑर्गेनेल्स काय करतात, आपल्या लाईफ प्रोसेस कॅरीड आउट करण्याचं काम करतात. हे आहे थोडंसं सेलचं बेसिक नॉलेज, कोणकोणत्या सायंटिस्टने काय काय डिस्कवर केलं. तर अशा पद्धतीने आपण काय बघतोय, आजपासून आपण सायन्सचं सुद्धा काय केलंय, लेक्चर्स आपण चालू केलेली आहेत. जर तुम्हाला कोणत्याही टॉपिक रिलेटेड अडचण आली, मी काय सांगितलंय, मॅथ्स, सायन्स, सोशल सायन्स, इंग्लिश ग्रामर, मराठी ग्रामर, इंजिनिअरिंगच्या ऑल प्रोग्रामिंग लँग्वेजेस, अजून कॉम्प्युटर आय टीचे बाकीचे सब्जेक्ट्स, प्रोजेक्ट रिलेटेड गायडन्स, मॅथमॅटिक्स म्हणजे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतात त्यांच्यासाठी ॲप्टिट्यूड, रिझनिंग हे जे आहे त्याचं जरी गायडन्स लागत असेल, तुमचे जे जनरल स्टडीजचे सब्जेक्ट आहे त्या रिलेटेड सुद्धा क्वेरीज तुम्ही मला विचारू शकता. त्याचे लेक्चर सध्या येणार नाही, पण त्या रिलेटेडच्या क्वेरीज असतील त्यासुद्धा तुम्ही मला विचारू शकता. त्यासुद्धा सोडवण्याचं काम करणार आहे. स्क्रीनवरती माझा नंबर आहे, त्या नंबरला काय करा, तुम्ही व्हॉट्सअप करा. तुम्ही व्हिडिओ बघा आणि इतरांनाही शेअर करा. मी नेहमी सांगतो, मला लाईक्स किंवा सबस्क्राईब नाही केलं माझ्या चॅनलला तरी चालेल, पण तुम्हीही बघा आणि इतरांना काय करा, शेअर करा, जेणेकरून एज्युकेशनमध्ये जे सिरियसनेस आपल्याला हवं आहे, जे कोरोनामुळे आणि बाकीच्या काही गोष्टींमुळं लोप पावलेलं आहे, संपलेलं आहे, ते सिरियसनेस एज्युकेशनमध्ये आपल्याला आणायचं आहे. त्यासाठी माझे व्हिडिओज तुम्ही बघा आणि इतरांनाही काय करा, शेअर करा, जेणेकरून सर्वांना बेसिक नॉलेज, जो बेस असतो आपला, तो स्ट्रॉंग व्हायला काय होईल, सगळ्यांना मदत होईल. त्यामुळे हा आज काय झाला, आपला एक्सेलचा एक छोटासा बेसिक पार्ट. बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. थँक्यू, धन्यवाद.